नमस्कार, मी शशिकांत गोसावी. नाशिक विकासवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. कुतूहलाचे प्रश्न विज्ञानाच्या कसोटीवर हा विषय घेऊन येत आहे सचिन मालेगावकर सर. त्यांचा अनुभव आणि शैक्षणिक कारकीर्द थोडक्यात मी आपल्याला सांगत आहे. सचिन मालेगावकर सरांनी फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये MSc केलेलं आहे. तसेच मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांचा MBA झालेला आहे. या व्यतिरिक्त आयुक्का आणि NCRA ह्या पुण्यातील सुप्रसिद्ध संस्थेमध्ये ते बरीच वर्ष कार्यरत राहिलेले आहे. याही व्यतिरिक्त सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तर चला, कुठलीही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. मालेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. नमस्कार. नाशिक विकासने आज खास करून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक चर्चा आयोजित केलेली आहे. त्या चर्चेला त्या दिशा देण्यासाठी काही कुतूहलाचे प्रश्न समोर ठेवलेले आहेत. तर त्या प्रश्नांच्या भोवती आज आपण हा संवाद साधूया. नाशिक विकासने मला आज आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद करतो. नाशिक विकास, वृत्तहिताचे, नवनिर्मितीचे. आणि साधारणतः जे प्रश्न आहेत ते कुतूहलाचे प्रश्न विज्ञानाच्या कसोटीवर. त्या प्रश्नांची एक यादी आपण सुरुवातीला करून घेऊया. मंगळावर किंवा चंद्रावर भविष्यात माणूस राहू शकेल का? वस्ती करू शकेल का? टाईम ट्रॅव्हल शक्य आहे का? रोबोट माणसांची जागा घेऊ शकतो का? पृथ्वीसारखा दुसरा ग्रह असू शकतो का? त्यावर आपल्यासारखे दुसरे जीवन असू शकेल का? किंवा मल्टीवर्स म्हणजे बहुविश्व या संकल्पनेविषयी आपल्याला काय माहिती झालेली आहे? आणि एक पाचवा मुद्दा आहे छोटासा, तो म्हणजे बर्म्युडा ट्रायंगल, ज्याच्यावर बऱ्यापैकी आपल्यासमोर अनेक संशोधनं समोर आलेली आहेत. आता राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपण या प्रश्नांचा उहापोह नक्कीच करूया. पण त्याआधी राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण का साजरा करतो? मला असं वाटतं की नाशिक विकासच्या प्रेक्षकांनी याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. मुळात ही खूप एक चांगली घटना 1986 साली आपल्या सरकारने आपल्यासमोर ठेवली. 1930 साली CV रामन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, हे सर्वांना माहिती आहे. त्यांचा रमन इफेक्ट नावाचा जो काही संशोधन आहे त्याला सलाम करण्यासाठी त्यांनी ह्या संशोधनाद्वारे विज्ञानाच्या जगतामध्ये अनेक संशोधनाच्या खिडक्या उघड्या करून दिल्या. आणि एकूणच विज्ञान संशोधनात फार मोठी आणि मोलाची भर रमन इफेक्टने टाकली आहे. त्याचाही काही आढावा आपण या निमित्ताने घ्यावा असं मला वाटतं. कारण CV रमन हे भारताचे नोबेल पुरस्कार विजेते सर्वात पहिले शास्त्रज्ञ आहेत. अतिशय म्हणजे 1930 1925 या 5-6 वर्षाच्या कालावधी जर आपण कल्पना केली तर त्या काळात उपलब्ध असलेली साधनं, त्या काळात उपलब्ध असलेलं ज्ञान आणि आकलन या कसोटीवर ते जे काही संशोधन त्यांनी केलं ते अतिशय मोलाचं आहे. मुळात प्रकाश हा एका ट्रान्सपरंट मीडियममधनं जेव्हा जातो तेव्हा तो विविध तरंग लांबीमध्ये त्याचं विश्लेषण होतं. आता या विश्लेषणामध्ये काही तरंग लांबी ह्या कमी प्रतीच्या असतात आणि काही जास्त प्रतीच्या असतात. हे संशोधन जगभरात सगळ्यात पहिल्यांदा समोर आलं. आणि यामुळे आता ते संशोधन करत असताना त्यांनी हायड्रोजन, बेन्झिन आणि कार्बोटेट्रा क्लोराईड याच्यामध्ये ह्या द्रवामध्ये त्यांनी ते प्रयोग केला. अतिशय अल्प अशा उपकरणांमध्ये तो प्रयोग केला. आणि ह्या तरंग लांबी ज्या आहेत, ही जी तरंग लांबींची विविधता आहे यातनं आपल्याला अनेक गोष्टी समजून घेता येतील. मग त्याच्यातलं पहिलं फील्ड होतं अणुकेंद्रक. तर अणुकेंद्रकाची रचना कशी आहे, अणूंची रचना कशी आहे, तोपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. आता या सगळ्या संशोधनाचा पुढच्या 2-3 वर्षात बाकीच्या शास्त्रज्ञांनी खूप उपयोग केला. 1928 साली हे त्यांनी प्रयोग केला, तो सादर केला, विविध संशोधन मॅगझिनमध्ये छापून आला आणि त्याच्यावर चर्चा व्हायला लागली आणि त्याचा उपयोग करायला लागले. हा सगळा 2-3 वर्षाचा उपयोग पाहून नोबेल कमिटीने रामन यांना नोबेल पुरस्कार दिला. आता 1986 साली भारताच्या सरकारने
हा दिवस नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय घेतला, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशामधल्या पुढच्या पिढीला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आकर्षण निर्माण व्हावं, त्यानिमित्ताने त्यांच्या कुतूहलाला एक वाव मिळावा, यासाठी सर्व देशभर एका विशिष्ट थीमने हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जावे अशी त्यामागची भूमिका होती. तसं पाहिलं तर आढावा जर घेतला आपण तर 2022 म्हणजे या वर्षाची जी थीम आहे ती आहे इंटिग्रेटेड अप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. म्हणजे टिकाऊ विकासासाठी, टिकाऊ भविष्यासाठी एक एकात्मिक ॲप्रोच घ्यावा आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा. कारण विज्ञान एक फंडामेंटल सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे दोन वेगवेगळे फील्ड आहे, तर त्यांच्यामध्ये एक इंटिग्रेटेड ॲप्रोच यावा. तर आपले भारताचे जे आत्ताचे मंत्री आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे, जितेंद्र सिंग, त्यांनी ते अनाऊन्स केलं आणि त्यांनी एक फोरफोल्ड एक स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये अनाऊन्स केलेली आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आपले जे गव्हर्नमेंटचे विविध विभाग आहे जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित आहे, मग रेल्वे असेल, हवामानशास्त्र विभाग असेल, कम्प्युटर संगणक विभाग असेल, IT विभाग असेल, जलविज्ञान विभाग असेल, या सगळ्या विभागांनी एकत्र येत विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी वापर करावा, यासाठी हे सगळे विभाग एकत्र येऊन इथून पुढे या वर्षभरात कसे काम करू शकतील ही एक थीम त्यांनी दिलेली आहे. मग या थीमला अनुसरून मला असं वाटतं की आपण सर्वांनी या वर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करावा. त्याच्यातलाच एक भाग म्हणजे काय की आपण सगळ्यांनी या विषयांमध्ये म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विषयामध्ये त्याचा सामान्य माणसाच्या किंवा सामान्य भारतीयाशी कसा संबंध आहे आणि येणाऱ्या मुलांना एक दिशा मिळावी यासाठी काही चर्चासत्र आपण आयोजित करावे. त्याच चर्चासत्राचा भाग म्हणून आपण आजचा कार्यक्रम नाशिक विकासचा पाहूया. आता याच्यामध्ये प्रकल्प सादरीकरण, त्याच्यानंतर प्रश्नमंजुषा, विविध तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करणे, अशा विविध स्तरांवर वेगवेगळ्या अकॅडमिक इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर कॉलेजेस यांच्यामधून हा कार्यक्रम साजरा केला जावा अशी सरकारची अपेक्षा आहे आणि तो केला जाईल किंवा जात असेल आज संपूर्ण भारतामध्ये. आता आपण जर असं पाहिलं की विज्ञानाने आपलं जीवन अनेक अंगांनी समृद्ध केलेलं आहे आणि आजचा दिवस आपण या निमित्ताने विज्ञानमय करून आपल्या पुढच्या विज्ञान संशोधनाची दिशा ठरवायला पाहिजे. आणि ही दिशा ठरवत असताना आपल्याला CV रामन अनेक अंगाने प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनात निर्माण व्हाव्या म्हणून या कार्यक्रमाचं एक महत्त्व आपल्या सर्वांना आहे. आणि ह्याच महत्त्वाच्या अनुषंगाने आपण मगाशी जे नाशिक विकासने आपल्यासमोर जी प्रश्नांची एक जंत्री समोर ठेवली की त्याचा एक आपण आढावा घेऊया. सगळ्यात पहिला प्रश्न आणि तो तसा पराकोटीचा एक जे काही कुतूहल आहे माणसाच्या मनामधलं ते म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे का, मंगळावर जाऊन राहू शकतो का. आता मानवी जीवन पृथ्वीवरचं आणि इतर ग्रहांवरचं याच्यामध्ये आपल्याला अभ्यास असा गेल्या 200 वर्षातलं जे वैज्ञानिक प्रगती आहे त्याच्यामध्ये असं समोर आलेलं आहे की माणसाला एक शरीर आहे, माणसाच्या शरीरात विविध अवयव आहे, त्या अवयवांमध्ये मेंदू येतो, त्यानंतर स्नायू येतात, हाडं येतात. या संपूर्ण घटकांनी बनलेलं मानवी शरीर हे पृथ्वीशिवाय दुसऱ्या कुठे राहू शकेल का, ते पहिल्यांदा विचार करावा लागेल आपल्याला. मग आता पृथ्वीवर आपण असे आहोत, आपला आकार आहे, आपलं चालणं आहे, मूवमेंट आहे, हे सगळं दुसऱ्या ग्रहावर होऊ शकेल का. तर मग त्या ग्रहांवर आत्ता काय वातावरण आहे त्याचा गेल्या 5-50 वर्षातला इतिहास. जसं आपल्याला आता चंद्रावर पाऊल ठेवून 52 वर्ष झाली आहेत. चंद्रावर पाऊल ठेवून आपण परत आलेलो आहोत, म्हणजे चंद्रावर माणूस जाऊन आलेला आहे. पण तो जाऊन आला म्हणजे या अवस्थेत गेला का, उठला आणि गेला, बसमध्ये बसला आणि गेला आणि तिथे परत चक्कर मारून आला, असं नाही झालं. तर चंद्राचा जो काही फिजिकल अभ्यास आहे म्हणजे चंद्रावरच्या वातावरणाच्या विषयी, तिथल्या असलेल्या भूभागाविषयी आपण जो काही अभ्यास होता तो समोर ठेवला. मग माणूस जर तिथे गेला तर तिथल्या असलेल्या वातावरणाचा त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला होता तेव्हा. आणि मग त्याला स्पेस सूट घालून आपण पाठवलं होतं. कारण
चंद्रावरच्या वातावरणामध्ये आणि पृथ्वीवरच्या वातावरणात बदल आहे. एक षष्ठमांश गुरुत्वाकर्षण बदलतं. तर तसंच मंगळावर पण आहे. मंगळ नेमका कशाने बनलेला आहे? तर मंगळावरचा जो काही सगळा भूभाग आहे तो साधारणतः लोहयुक्त आहे, म्हणून मंगळ आपल्याला लाल दिसतो. चंद्रावरचा भूभाग आहे तो वेगळा मातीने बनलेला आहे. म्हणजेच काय, केमिकल ॲनालिसिस, या सगळ्या ग्रहांवरचं जे काही केमिकल ॲनालिसिस आहे ते आपल्या जीवनाला कुठे कॉम्प्लिमेंटरी ठरेल हा शोध मानवाच्या विज्ञानाच्या संशोधनात चालू आहे. आता हा प्रश्न खूप विस्मयकारक आहे. हा प्रश्न अनेक शास्त्रज्ञांनी पण उपस्थित केला आहे. स्टीफन हॉकिंग जो शास्त्रज्ञ होता तो म्हणाला, हो, तुम्हाला पृथ्वी सोडून एक ना एक दिवस जावं लागेल, नवी जागा शोधावी लागेल. हे स्टीफन हॉकिंग सांगून गेलेले आहे. साधारणतः येत्या 100 वर्षामध्ये ही परिस्थिती आपल्यासमोर उभी ठाकणार आहे की आपल्याला पृथ्वी सोडून जाण्याची वेळ येऊ शकते. तर मग आपण कुठे जाऊ शकतो? तर सगळ्यात जवळचा आपला उपग्रह चंद्र हे आपलं एक ठिकाण आहे. त्याहीपेक्षा आणखीन कोणते कोणते पर्याय आहेत ते पाहिलं असता शुक्र नावाचा ग्रह पण आहे. पण शुक्र ग्रह हा सूर्याच्या खूप जवळ आहे. शुक्र ग्रहाचा एक जर आढावा आपण घेतला तर तिथे सल्फर डायऑक्साईड आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे आणि सातत्याने सल्फरचा पाऊस तिथे पडत असतो. त्यानंतर तिथला जो भूभाग आहे त्याच्यावर साधारणतः अनेक ज्वालामुखी आहेत. त्याच्यामुळे तिथल्या जमिनीचा जो स्तर आहे तो खालीवर होत असतो. आता हे वातावरण जर आपण कल्पना केली तर माणूस तिथे चालू शकेल का? म्हणजे एक 15 मिनिटापूर्वी मी जिथे उभा आहे तो स्तर जर एक काही 100 किलोमीटरने किंवा काही 100 फुटांनी खालीवर होणार असेल तर अशा ठिकाणी मानव राहू शकतो का? तर ह्या सगळ्या कसोटीमध्ये शुक्र बाद झालेला आहे. तसं पाहिलं तर चंद्रही बाद झालेला आहे, कारण चंद्रावर वातावरण नाही. मुळात मानवाला त्याचा सर्वात महत्त्वाचं जे काही आहे ते ऑक्सिजन आहे, तो त्याला तिथे उपलब्ध होईल का? तर चंद्रावर वातावरण नसल्यामुळे ते अशक्य आहे. मग 52 वर्षापूर्वी जे आपण गेलो होतो तर आपला ऑक्सिजन आपण बरोबर घेऊन गेलो होतो. आणि मग मानवाला तिथे वस्ती करायची असेल तर जेवढे मानव तिथे जातील तेवढं ऑक्सिजन त्यांना बरोबर कॅरी करावं लागेल. तो ऑक्सिजन किती दिवस पुरेल? या सगळ्या शक्यतांचा अभ्यास सुरू आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही, केव्हा आणि कसं, लगेच उत्तर नाही आहे त्याचं, की मानवी जीवन हे कुठल्या ग्रहावर येऊ शकेल का? तर ह्या सगळ्या शक्यता आहेत. आणि या शक्यतांमध्ये विज्ञान संशोधनातलं सगळ्यात महत्त्वाचं जे अंग आहे त्याचं की एव्हर इव्हॉल्विंग, म्हणजे रोज नवी ज्ञानात भर पडत जाईल आणि त्याद्वारे ती शक्यतेकडे आपण जात राहू. तर हा जो प्रवास आहे हा समजून घेतला तर आपल्याला आपलं उत्तर समजेल की आपण मंगळावर जाऊन राहू शकतो का. आता मंगळाचा आपण जर आढावा घेतला तर खूपच छान आढावा मला द्यावासा वाटतो. अनेक बाबी आहे, सायंटिफिक बाबी आहे, त्याच्यामुळे आपण त्याचे संदर्भ घेऊया. तसं पाहिलं तर मंगळ हा पृथ्वीपासून 5,46,00,000 किलोमीटर अंतरावर आहे आणि सूर्यापासून साधारणतः 22 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. आता पृथ्वी सूर्यापासून सूर्याजवळ आहे, तर पृथ्वीवर सूर्याची जी उष्णता पोहोचते तर त्याच्यापेक्षा कमी उष्णता मंगळावर पोहोचते. आता ती किती पोहोचते ते जर आपण पाहिलं तर साधारणतः तिचा जर एक आपण आढावा घेतला तर 460 डिग्री टेम्परेचर आहे शुक्रावर. तो अतिशय जवळ आहे. एक 5 कोटी म्हणजे 2-5 कोटी किलोमीटर अंतराच्या आतले 2 ग्रह आहे. पृथ्वी 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, मंगळ 22 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तर उष्णतेची तीव्रता किंवा प्रकाश किरणांची तीव्रता सूर्याची ही मंगळावर अतिशय कमी आहे. त्यानंतर मंगळाचा फिरण्याचा जो वेग आहे तो पृथ्वीसारखाच आहे. स्वतःभोवती फिरण्याचा वेग थोडा पृथ्वीपेक्षा जास्त आहे. 24 तासामध्ये पृथ्वी जेवढी फिरते तेवढाच तो फिरतो, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त फिरतो. पण अंतरामुळे पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते, तर मंगळ 647 दिवसात फिरतो. म्हणजेच आपलं जीवनामध्ये 1 वर्ष जे आहे ते तिथे 2 वर्ष होणार. तर एकूणच मानवी जीवनाची त्याच्या दिवस रात्रीची जी संकल्पना आहे ती वेगळी होणार मंगळावर गेल्यावर. तर या गोष्टीचाही रहिवासासाठी कसा नेमका इम्पॅक्ट होईल. मानव तिथे 647 दिवसांचं वर्ष
जीवन व्यतीत करू शकेल का, हा पण एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. यावर अनेक संशोधनं सुरू आहेत. आता तिथे जर बघितलं तर साधारणतः पृथ्वीपेक्षा म्हणजे त्याचा आकार जर बघितला तर पृथ्वीचा 13,000 किलोमीटर आहे आणि मंगळाचा 6,800, म्हणजे पृथ्वीपेक्षा मंगळ हा निम्म्या आकाराचा आहे. आता हा निम्मा आकार म्हणजे तेही जर बघितलं आपण तर पृथ्वीवर जेवढं पाणी आणि खंड आहे, आता खंड जर एकत्र केली जी जमीन, तर ती सगळी जमीन म्हणजे मंगळावरची टोटल मंगळावरची जमीन आहे. म्हणजे आपल्याला अतिशय अल्प जागा तिथे उपलब्ध, म्हणजे पृथ्वी एवढीच जागा उपलब्ध आहे तिथे असं म्हणावं लागेल. मग त्याच्यामुळे आज पृथ्वीवर जर राहणं अशक्य झालं आहे तर पृथ्वीवरच्या सर्व माणसांनी तिथे जायचं ठरलं तर पृथ्वी एवढीच जागा तिथे आहे. मग ही सगळी गर्दी तिथे मावू शकेल का? जेव्हा प्रत्यक्षात येईल ही संकल्पना, तर तेव्हा किती माणसं आपण तिथे घेऊन जाऊ शकू, किती माणसांना रहिवास तिथे करता येऊ शकेल. तर तिथल्या जमिनीचा एक आढावा घेतला तर पृथ्वीच्या जमीन म्हणजे खंडांची जमीन जेवढी आहे तेवढीच जमीन तिथे आहे. दुसरं म्हणजे तिथलं जे वस्तुमान आहे, आता पृथ्वीवर जे काही वस्तुमान आहे तर त्याच्या साधारणतः आपण असं म्हणूया की 6.4 भागिले 1024 आणि 5.9 भागिले 1024 एवढं किलोग्रॅमचा फरक पडतो आहे. म्हणजे पृथ्वीवर जेवढं माणसाचं वजन आहे त्याच्यापेक्षा कमी वजन माणसाचं भरेल. तर ते कसं होईल, आपण जर त्याचा एक आढावा घेतला तर 80 किलो वजनाचा माणूस 24 किलो वजनाचा होईल तिथे. मग इथला 80 किलो वजनाचा माणूस मंगळावर गेल्यानंतर 24 किलो वजनाचा झाल्यानंतर तो कसा जीवन व्यतीत करेल, हाही महत्त्वाचा आपल्या त्याच्यातला भाग आहे. म्हणून मंगळावर जाणं हे एक स्वप्न आहे. ती माणसाच्या वैज्ञानिक प्रगतीची एक वेगळीच झुंज आहे, त्या प्रयत्नांची एक वेगळी झुंज आहे. स्वप्न आणि प्रयत्न याची एक झुंज आहे. आता या सगळ्यामध्ये टेम्परेचरचा पण पुन्हा आपण एक जर हे केला आधार घेतला तर पृथ्वीवरचं जे टेम्परेचर आहे त्यापेक्षा कमी टेम्परेचर तिथं आहे. म्हणजेच काय, तिथे सगळं जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात आहे, बर्फाळ वातावरण आहे, म्हणजे थंडीचं वातावरण आहे. तर या थंडीच्या वातावरणात माणूस राहू शकेल का? मुळात पाणी राहणार नाही आहे. पाणी हे बर्फाच्या म्हणजे फ्रीज अवस्थेमध्ये राहणार आहे. दुसरं असं, तिथली जी उष्णता आहे ती पाण्याची इमिजिएट लगेच वाफ करते, हा पण एक भाग आहे. म्हणजे ही जी काही एकूणच वातावरणीय आव्हानं आहे त्याच्यावरची, तर त्यानुसार या सगळ्याला सूट होईल असा माणूस बदल करून तिथे जायचं का, तिथे गेल्यानंतर काय बदल होईल ते. तर मंगळावर जाण्यासाठी आपल्याला साधारणतः 300 दिवस लागणार आहे. आणि मंगळावर जाऊन राहायचं असेल तर पहिलं जे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये फक्त पुरुष पाठवून होणार नाही आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष अशी एक जोडी पाठवायचा विचार शास्त्रज्ञांच्या मनात सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि हा 300 दिवसांचा प्रवास, या 300 दिवसांच्या प्रवासामध्ये जो काही एक वेळ लागणार आहे त्याचाही जर आपण एक आढावा घेतला तर साधारणतः ही 3 वर्षाची मोहीम आहे. मग हे जे काही कपल जाईल हे पती पत्नी असेल असं शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे. कारण त्यांच्या नैसर्गिक जीवनाला ज्या आवश्यक गोष्टी आहे, मानवी भावविश्वाला, मानवी शरीराची आवश्यकता म्हणून, तर ह्या सगळ्या 300 दिवसांच्या प्रवासामध्ये आणि तिथे जाऊन राहिल्यानंतर काय होईल हे एक विलक्षण कुतूहल माणसाच्या मनात आहे. मग त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आपण संशोधनात घेतलेले आहेत की तिथे जर एखादं बाळ जन्माला आलं तर, तिथे स्त्री गरोदर राहिली तर मग तुमच्या स्नायूंवर काय परिणाम होणार, मानवी गर्भाचा आकार नेमका कसा होणार, या सगळ्याच बाबींचा विचार केला जातो आहे. म्हणून मंगळावर किंवा इतर ग्रहावर जीव किंवा रहिवास करणं हे शक्य आहे असं जरी मानलं तरी ते आज आपण जसे पृथ्वीवर राहतो तशा अवस्थेत ते शक्य नाही, एवढं संशोधन मात्र आत्ता आपल्याला निश्चित झालेलं आहे. म्हणून या विविध बाबींचा विचार करता सध्या तरी मंगळ हा ग्रह आपल्याला रहिवास करण्यासारखा सुयोग्य काही अटींमध्ये आहे. आणि काही अटींमध्ये मग आपल्याला त्या अटी इथून घेऊन जाता येतील का पूर्ण करण्यासाठी मानवी जीवन, याच्यावर पण संशोधन सुरू आहे. आता
हा जो प्रश्न होता आपला की मंगळावर आणि भविष्यात माणूस राहू शकतो का, तर आता हे भविष्य आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत आहे, कारण आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा शोधाचा जो वेग आहे तो ह्या जीवनाला, मानवी जीवनाला, या अवस्थेत, म्हणजे आत्ता आपली इथे 6 फूट ते 8 फूट जी काही मॅक्सिमम हाईट आहे तीच तशी हाईट तिथे आपण मेंटेन करू शकू का. आता अंतराळ प्रवास जर केला, 4 महिने जर तुम्ही अंतराळात राहून आले तर तुमचे स्नायू हे शिथिल होतात. आता अंतराळवीर जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना 1 महिना व्यायाम करावा लागतो आणि मगच ते पृथ्वीसारखं नॉर्मल जीवन जगू शकतात. मग हे जर 4 महिन्याच्या अवकाश अवस्थेत ही व्यथा आपल्या निर्माण होते, समोर येते आपल्या, तर 300 दिवस प्रवास केल्यानंतर आणि तिथे अशा अवस्थेत राहिल्यानंतर आपल्या स्नायूंचं नेमकं काय होणार, हे मोठे यक्ष प्रश्न आपल्यासमोर आहे. याच्यात जसं जसं संशोधन होईल तसं तसं रहिवास करण्याची आपली शक्यता वाढू शकेल आणि त्या दिवसाने आपण प्रवास करू शकू. हा एक छोटासा आढावा घेऊया, कारण मुळात हा प्रश्न म्हणजेच एक पूर्ण असा व्याख्यानाचा विषय आहे आणि तो एका व्याख्यानात समजून सांगण्यासाठी त्याच्या फिजिकल, केमिकल प्रॉपर्टीज, त्याचा मानवा जीवनावर होणारा परिणाम हे तसं अगम्य आहे, पण तरी त्याचा आपण एक छोटासा वेध आपल्याला कल्पना यावी म्हणून आपण घेतला. आपला पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे टाईम ट्रॅव्हल शक्य आहे का. आता म्हणजेच काळाचा प्रवास आपण करू शकू का, त्याचं तसं पाहिलं तर आत्तापर्यंतचं जे उत्तर आहे ते शक्य नाही, कारण मुळात काळ ही संकल्पना ही फिजिकल नाही आहे, ती आभासी आहे. ती एक चौथी मिती आहे ज्या आपल्याकडे आत्ता डायमेन्शन्स म्हणू आपण त्याला, तर त्या मितीमध्ये काळ ही एक मिती आपण मानलेली आहे. आणि स्पेस आणि टाईम हे जर एकत्र आलं तर 1905 साली आईन्स्टाईनने आपल्याला सांगितलं की ह्या 2 गोष्टी जर एकत्र आल्या तर काय होऊ शकेल याचा एक अंदाज आपण केला. आणि आईन्स्टाईनने हे आपल्याला सांगितलं की टाईम हे रिलेटिव्ह आहे, म्हणून त्यांची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही आपल्या जगासमोर आलेली आहे. आता 1 सेकंदात आपण किती अंतर जातो याच्यावर आपला काळाचा अभ्यास आहे. आपल्यासमोर प्रकाश जो आहे हा 1 सेकंदात किती अंतर जातो याचं परिमाण समोर आलेलं आहे. आणि आपल्यासाठी वेगाची जी टॉपची संकल्पना आहे ती म्हणजे प्रकाशाचा वेग. आता प्रकाशाचा वेग सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. या वेगाने जरी जायचं आपण म्हटलं, आता तसं पाहिलं तर मला इथे यायचं आहे, नाशिक विकासच्या ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे, मी थोडा उशिरा निघालो तर माझ्यासमोर काय पर्याय असतो की माझा वेग वाढवणं. मी माझ्या गाडीचा वेग वाढवतो आणि इथे जो वेळ दिलेला आहे त्या वेळेत मी इथे पोहोचतो. मग मी इथे वेळेत पोहोचलो आहे खरी, पण मग मी काय केलं, निघताना उशिरा निघालो, पण माझ्या मधल्या काळामध्ये माझा वेग प्रवासाचा मी वाढवला. तर एवढीच गोष्ट फक्त आपल्या हातात आहे. आणि ही गोष्ट म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की एक घड्याळ पृथ्वीवर सुरू आहे आणि एक प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या यानामध्ये किंवा विमानाचा जो वेग आहे तो माणसाच्या वेगापेक्षा जास्त आहे. तर विमानातले जे घड्याळ आहे याच्यामध्ये काही सेकंदांचा फरक येतो. पृथ्वीवर चालणारं घड्याळ आणि विमानामध्ये असलेलं घड्याळ याच्यात काही सेकंदांचा फरक आहे. पण म्हणून तुम्हाला भविष्यात पाहता येणार नाही आणि भूतकाळातही जाता येणार नाही, कारण रिलेटिव्ह आहे ही संकल्पना. माझं बालपण मला पाहता येईल का टाईम मशीनमध्ये जाऊन, तर हे शक्य नाही आहे, कारण काळ हा आभासी आहे. आता या काळाचा आपण जर विचार केला तर सेकंदामध्ये जो होणारा बदल आहे तोच फक्त बदल समोर येतो. पण म्हणून एखादा भविष्यातली गोष्ट मी आज पाहू शकेल का, तर आत्ताचं जे काही काळ आणि स्पेसचं जे गणित आहे त्या गणिताने हे शक्य नाही आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे टाईम मशीन ही संकल्पना फक्त मूवी किंवा एक मनोकल्पना आहे. त्याच्यामुळे टाईम मशीन किंवा काळाचा आपल्याला प्रवास करता येणार नाही. जो काही प्रवास आपण करतो तो थेअरी ऑफ म्हणजे जो आपला स्पीड लिमिट आहे प्रकाशाचा त्याच्या रिलेटिव्हला आपण तो घेतो. आता तसं पाहिलं तर दिल्लीहून सुटलेलं विमान म्हणजे त्याची एक छोटीशी कल्पना घेऊया.
दिल्लीहून सुटलेलं विमान काल विमान सुटलेलं आहे, ते जर मला पकडायचं असेल तर मी कितीही वेगाने गेलो तर ते मी दिल्लीला नाही पकडू शकत, हे आपल्याला कळत आहे. ते मी कदाचित लंडनला पकडेल. म्हणजे विमानाचा वेग आणि माझा वेग, काल निघालेल्या विमानाचा वेग आणि माझा त्याच्यापेक्षा आज असलेला जास्त वेग, हा मला त्याला दिल्लीला नाही पकडायला मदत करणार. म्हणजेच आपण भविष्यात जाऊ शकत नाही आणि भूतकाळात जाऊ शकत नाही, एवढं सीधं किंवा सिंपल त्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आपण आपला घेऊया. रोबोट माणसाची जागा घेऊ शकेल का? आता रोबोची जी संकल्पना आहे ती मानवी मेंदूमधूनच निघालेली आहे. रोबो हा एक यंत्र आहे आणि मानवी जीवन किंवा मानवी मेंदू ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आता मानवी मेंदूला जे काही आकलन झालेलं आहे ज्ञानाने, त्याच्या पंचेंद्रियाने किंवा त्याच्या आजूबाजूला जे काही सगळं फिजिकल गोष्टी आहे आणि त्याचं जीवन, तर त्याच्याच मनातनं आलेली ही संकल्पना त्याने प्रत्यक्षात आणली. त्याने जसं संशोधनाचे प्रगतीचे टप्पे घेतले, त्या प्रगतीच्या टप्प्यांवर तो यंत्राला ॲटोमाइज करत गेला आणि हे ॲटोमेशनचं आजचं ॲडव्हान्स रूप म्हणजे रोबोट. आता रोबो माणूस जे त्याला संकल्पना देईल त्याप्रमाणे ते यंत्र वागेल. पण यंत्र स्वतः विचार करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. यंत्र विचार करेल का, हा प्रश्न मानवाने समोर ठेवला आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना दिल्या जातात, म्हणजे ज्याला आपण प्रोग्रॅमिंग म्हणूया, फ्लोचार्ट म्हणूया, की ह्यानंतर हे कर, त्यानंतर ते कर, असा सगळा जो सेट आहे यंत्र मानवाला दिलेला सूचनांचा संच, हा संचाच्या पलीकडे जाऊन यंत्रमानव अजून काम करत नाही आहे. त्यासाठी त्याला स्वतःला विचार करावा लागेल. ते याही शक्यतांवर विचार केला आणि आत्ताचा जो ॲडव्हान्स रोबो आहे, ज्याला म्हणूया की आपण म्हणजे हा ॲलेक्सापासून म्हणजे यंत्रमानवाचा जो प्रवास आहे तो ॲलेक्सापर्यंत आला आणि ॲलेक्सापासून सोफियापर्यंत आला आणि सोफियानंतर आता अमिका नावाचा सर्वात ॲडव्हान्स ह्युमनॉइड रोबो ज्याला म्हणतात, की माणसाचा चेहऱ्यावरच्या हालचाली ज्या आहेत, म्हणजे त्याला फेस दिला की जो अतिशय मानवाच्या फेसच्या जवळ जाऊ शकेल असा. पण तरी पण रोबोमध्ये आपण अजून मेंदू रिप्लेस करू शकलेलो नाही. त्याच्यामुळे मानवाची जागा मेंदू घेईल का, मानवाची जागा रोबो घेईल का, असा प्रश्न मनात आल्यानंतर आपणच आपल्या मनाला जर प्रश्न विचारला की मेंदू जसा विचार करू शकतो तसा यंत्रमानव विचार करू शकण्याच्या अनेक मर्यादा आपल्यासमोर येतात. म्हणून जसा रोबो इव्हॉल्व्ह होत राहील तसंच मला असं वाटतं, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की माणसाचं मेंदू पण विकसित होत राहणार आहे. मग मला असं वाटतं की म्हणजे नाशिक विकासचे अभिजित गोसावी माझ्याशी या संदर्भात बोलत असताना माझ्या मनात असा प्रश्न आला की अरे, मी जर ॲडव्हान्स रोबो शोधतो आहे आणि तो रोबो शोधत असताना माझा पण विकास होतो आहे, म्हणून मला असं वाटतं की मानवाची जागा रोबोने घेणं केवळ अशक्य आहे. कारण मानवी मेंदूचा पण विकास होत राहणार आहे. आपण असं म्हणतोय की 4%, 5% आपल्याला मेंदूचं आकलन झालेलं आहे, किंवा मानवी जीवनाच्या इतिहासामधला आईन्स्टाईनचा मेंदू हा सर्वात प्रगत मेंदू मानला जात होता. तर मेंदू पण प्रगतशील होत जाणार आहे. म्हणून मानवी मन आणि मेंदू हे जे जे काही कल्पना करेल तर त्याच्या कल्पना निर्माण होण्याच्या ज्या जैविक गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहे त्या रोबोमध्ये आणणं आजच्या घडीला तरी शक्य नाही दिसत आहे. त्यामुळे रोबो मानवाची जागा घेऊ शकेल का, तर रोबो मानवाच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी त्याला रिप्लेसमेंट देईल, त्याच्या अनेक शक्यता तो निर्माण करेल. पण मानवाची जागा घेणं हा येणारा काळच आपल्याला सांगेल. त्यामुळे हा कुतूहलाचा विषय आहे. याचा आपल्याला दरवर्षी जे विविध अवतार येत राहतात रोबोचे, ते अनेक विस्मयकारक प्रश्न निर्माण करत राहतात. त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा वेध घेत राहणं, सातत्याने नव्या नव्या रोबोकडे आपण पाहत राहणं आणि त्यांच्या
पासून परत प्रेरणा घेऊन परत नवा रोबो शोधणं ही एक कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे खरं पाहिलं तर रोबो आणि मानवी जीवन यांचं जे सहजीवन आहे त्याच्यामधले कोणते टप्पे आपण पार करतो किंवा ते समोर आणतो, त्यामध्ये म्हणजे रोबो आणि मानवी जीवन यांचं सहजीवन हे फुलवत जाणं हेच मानवाच्या हातामध्ये आहे. आणि तसं पाहिलं तर जर आपल्या आजूबाजूला अनेक यंत्रमानव जर निर्माण झाले तर आपले कॉम्प्लिकेशन्स पण वाढणार आहे आणि हे कॉम्प्लिकेशन्सवर पण मानवी मनच विचार करणार आहे. त्याच्यामुळे हे खरं एक मनोरंजकच राहील हा सगळं सहजीवनाचा प्रवास पाहताना. बरं, याच्यामध्ये एक असं आहे की आत्ता हा जो सोफिया, ॲलेक्सा ठीक आहे, एका मर्यादेपर्यंत प्रत्येक घरात पोहोचला आहे, पण मानवाच्या अधिक जवळ जाणारा रोबो प्रत्येक मानवाच्या शेजारी जेव्हा उभा राहील तेव्हा काहीतरी वेगळंच विश्व असेल. त्यामुळे मानवी मन रोबोला त्याची जागा घेऊ देण्याची परवानगी देणार नाही असं मला वाटतं. हा त्याचा एक छोटासा प्रवास आहे. आता इलॉन मस्कने म्हटलेलं आहे की मला अशी फॅक्टरी काढायची की जिथे माणूस नसेलच, संपूर्ण कार्स माझ्या रोबोच उत्पादन करतील. पण त्या सगळ्या रोबोंना हे टार्गेट देण्याचं काम मला असं वाटतं की मानवी मनच करणार आहे. त्याच्यामुळे रोबो मानवाची जागा घेईल का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारा काळ देईल असं मला वाटतं. याच प्रश्नाला पुढचा पार्ट आपण बघूया. रोबो हे मानवाचा आविष्कार आहे. तसाच आपण जो पहिला प्रश्न घेतला होता की मंगळावर रहिवास करू शकतो का, त्यालाच धरून पुढचा असा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. तो म्हणजे पृथ्वीसारखा दुसरा ग्रह असू शकतो का आणि आपल्यासारखे दुसरं जीवन, मानवी जीवन शक्य आहे का, किंवा मेटावर्स किंवा मल्टीवर्स, मेटावर्स म्हणण्यापेक्षा मल्टीवर्स म्हणूया, बहुविश्व. आता आपली सूर्यमाला आणि आपला पृथ्वीग्रह याचं एक स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर आपणही एका आकाशगंगेत आहोत. आपली आकाशगंगा ही एका नेब्युलामध्ये आहे. असे एक म्हणजे दीर्घिका म्हणूया ज्याला, या दीर्घिका आणि नेब्युला असे अनेक नेब्युला आहेत, अनेक म्हणूया. म्हणजे एकूणच जे काही आत्तापर्यंत आपण विश्वाचं जे काही रचना आपल्यासमोर आलेली आहे, या विश्वाच्या रचनेमध्ये अनेक रचना आहेत का असा हा प्रश्न आहे. तर अनेक रचना असण्याची शक्यता आहे, अनेक युनिवर्स असण्याची शक्यता आहे. आणि हे सगळे युनिवर्स एकमेकांशी कसे रिलेशनमध्ये असतील हे पाहणं मानवी जीवनाच्या किंवा वैज्ञानिक संशोधनाच्या आव्हानांमधलं एक मोठं आव्हान आहे. त्याला समांतर विश्व म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक प्लँक सॅटेलाईट आहे. म्हणजे या समांतर विश्वाचा विषय आल्यानंतर मला प्लँक सॅटेलाईट समोर येतो. या प्लँक सॅटेलाईटचा एक जो काही संशोधन होतं त्याने एक असं आपल्याला सांगितलं की आपल्या विश्वाला ओढणारी, पूल करणारी दुसरी कुठली अजून शक्ती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे हे अनेक विश्व असू शकतील का या संकल्पनेच्या संशोधनाला एक वेगळीच दिशा प्लँकच्या सॅटेलाईटने दिलेली आहे. आता खरं पाहिलं तर आपल्याला दृश्य जे काही दिसतं ना, तर त्याचं एक जर परिमाण आपण पाहिलं तर 90 बिलियन इयर्स, लाईट इयर्स, 90 बिलियन लाईट इयर्स एवढं आपण आज पाहू शकतो आहे. आपल्याकडे जेवढी साधनं आहे, म्हणजे मानवी डोळा, टेलिस्कोप, अतिशय ॲडव्हान्स टेलिस्कोप, आत्ताच अलीकडे आपण जेम्स वेब नावाचा टेलिस्कोप अवकाशात सोडला आहे. आत्तापर्यंत आपल्याला हबल टेलिस्कोप हा सगळ्यात महत्त्वाचं आपलं साधन होतं. या संपूर्ण जर साधनांचा आणि मानवी क्षमतांचा जर विचार केला तर 90 बिलियन लाईट इयर्सपर्यंत विश्व आपण पाहू शकतो आहे. पण जर आपल्या आजूबाजूला ह्या सगळ्या दीर्घिका, नवे तारे, जन्माला येणाऱ्या नेब्युला या सगळ्यांचा जर विचार केला आणि याच्यामध्ये नेमकं काय घडतं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जे समोर आलं आहे ते म्हणजे एक्सपांडिंग युनिवर्स. हे एकमेकांपासून एका विशिष्ट वेगाने, विशिष्ट गतीने एकमेकांपासून लांब चाललेले आहेत. मग एक्सपांडिंग युनिवर्समध्ये किंवा ह्या सगळ्या बदलत जाणाऱ्या, एकमेकांपासून लांब जाणाऱ्या विश्वामध्ये हे एक विश्व आपल्याला समोर दिसतं आहे. मग असे अनेक विश्व आपल्या आजूबाजूला असतील का, तर त्या असण्याची शक्यता आहे. पण येणाऱ्या काळामध्ये त्याची आपल्याला उत्तरं मिळतील की हे सगळे विश्व
एकमेकांशी कसे रिलेशनमध्ये आहेत, त्याचे अनेक गणितीय रचना आपल्याला समोर आणाव्या लागणार आहेत. त्याच दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मल्टीवर्स ही संकल्पना म्हणजेच याची एक संभाव्यता आहे. मराठीमध्ये त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. तर असे अनेक ब्रह्मांड, हे ब्रह्मांड एकमेकांशी कसे प्रवास करतील, त्यातनं मानवाच्या जीवनावर काय परिणाम होईल, हे येणारं संशोधन आपल्याला सांगेल. एक मॅक्स टेगमार्क नावाचा शास्त्रज्ञ आहे, ज्याला आपण कॉस्मॉलॉजिस्ट म्हणूया. त्याने याचं एक वर्गीकरण केलेलं आहे आणि या वर्गीकरणाचा अभ्यास करून मल्टीवर्स किंवा बहुविश्व या संकल्पनेचा अभ्यास सुरू आहे. आपण त्याचा वेध घेत राहूया. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेत असताना अजून एक छोटासा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे, तो म्हणजे बर्म्युडा ट्रायंगल. बर्म्युडा ट्रायंगलविषयी बरंच संशोधन समोर आलेलं आहे. ही एक विशिष्ट जागा आहे, साधारणतः 39 लाख स्क्वेअर किलोमीटरची. अमेरिकेच्या जवळ फ्लोरिडा, त्याच्यानंतर बर्म्युडा आणि प्युर्टोरिको या भूभागाशी संबंधित ही जागा आहे. असं म्हटलं जातं की इथे अनेक जहाजं आणि विमानं बुडालेली आहेत. संशोधन केलं आहे आणि त्याच्यामधनं असं पण आपल्याला सांगितलं आहे की जे नॉर्मल ॲक्सिडेंट्स होतात, अपघात होतात, तेवढीच ही संख्या आहे. त्याच्यामुळे खूप काही विशेष आहे का, हाही प्रश्न पडलेला आहे. त्याच्यातल्या काही जे ॲक्सिडेंट्स होते ते ॲक्सिडेंट्सची कारणं शोधण्यात यश आलेलं आहे, पण काही ॲक्सिडेंट्सची कारणं शोधण्यात अजून यश आलेलं नाही. त्याच्यामुळे बर्म्युडा ट्रायंगल हा कायमच कुतूहलाचा संशोधनाचा विषय राहणार आहे. त्यामुळे बर्म्युडा ट्रायंगलविषयी मानवी मन अनेक पिढ्या कुतूहलाच्या जाणार आहेत असं मला वाटतं. सर्वात पहिल्यांदा कोलंबसने बर्म्युडा ट्रायंगलविषयी एक थोडंसं आपल्याला त्याच्या प्रवासामध्ये दिसतं की त्या काळामध्ये सुद्धा असे अपघात झालेले आहेत. या सगळ्या एकूणच प्रश्नांचा जर वेध घेतला तर आजचा जो नॅशनल सायन्स डे आहे त्याला जी आपल्याला संकल्पना मिळालेली आहे ती म्हणजे मानवाच्या टिकाऊ विकासासाठी एक एकात्मिक ॲप्रोच आपल्या विज्ञान संशोधनाने घ्यावा. मला या निमित्ताने थोडासा एक आढावा घ्यायला आवडेल, कारण दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनाला एक थीम दिली जाते. तर गेल्या काही वर्षांमधले कुठल्या थीम घेतल्या होत्या. मला एक असं वाटतं की या राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा, त्याच्यानंतर अशा अनेक कुतूहलाच्या प्रश्नांचा वेध जेव्हा आपण घेत असतो तेव्हा एक प्रेरणा माणसाला निर्माण होत असते, कारण कुतूहलच माणसाच्या प्रेरणेचा एक स्रोत आहे मला असं वाटतं. तर ह्या सगळ्या संकल्पना देणं ह्या दिवसाला दरवर्षी हे खूपच छान काम आपल्या सरकारने केलेलं आहे. त्याचा जर मागच्या काही वर्षांचा जर आढावा घेतला तर 2020मध्ये विज्ञानामध्ये स्त्रियांचं योगदान असा विषय घेतला होता, अशी थीम घेतली होती आपण. त्यानंतर 99मध्ये आवर चेंजिंग अर्थ, बदलत असलेली पृथ्वी, बदलत असलेलं पृथ्वीवरचं वातावरण, मानवी जीवन, याला ह्या संकल्पनेला धरून तो राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला. तसंच पाहिलं तर 2003चं जर आपण बघितलं तर 25 वर्ष IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलिटी जे आहे त्याचा एक वेध घेतला आणि DNA चे 50 वर्ष, DNA शोधाला 50 वर्ष झाले. तर DNA नेमकं मानवी जीवनामध्ये किंवा त्या संशोधनाने काय काय बदल केले ती एक थीम होती. त्याच्यानंतर 2005 हे वर्ष भौतिकशास्त्र वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. 2007 हे वर्ष मोर क्रॉप पर क्रॉप म्हणजे शेती विश्वाशी निगडित विज्ञान. तर संपूर्ण भारतभर मोर क्रॉप पर क्रॉप या थीमला धरून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला गेला. त्यानंतर मगाशी आपण आत्ता म्हटलं की एक्सपांडिंग होरायझन्स ऑफ सायन्स म्हणजे विज्ञान संशोधनाचे विस्तारित जाणारं जे काही विश्व आहे त्याचा आढावा 2009 साली आपण घेतला राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने. केमिस्ट्री इन डेली लाईफ्स असा एक वर्ष आपण साजरं केलं 2011 वर्ष. जर मला असं वाटतं की या सगळ्या वैज्ञानिक वर्षांचा म्हणजे वैज्ञानिक दिवसांचा सुद्धा एक आढावा घेणं आपण एक मनोरंजनाचा किंवा एक वेगळाच भाग होईल की भारत हा तसा विस्मयकारक देश आहे. या देशामध्ये आत्ताच्या मानवी जीवनामध्ये 12व्या शतकात राहणारा मानवी विचारसुद्धा आजही आहे.
की आजही आपण अनेक अशा गोष्टी मानतो, कोणीतरी आहे, कोणीतरी माझ्यावर परिणाम करेल, किंवा हे आजूबाजूला असलेले ग्रहसुद्धा माझ्या जीवनावर परिणाम करतात. तर ह्या सगळ्या विस्मयकारक विचारविश्वाला राष्ट्रीय विज्ञान दिवस एक वेगळा दिशा देण्याचं काम करतं. आणि ही दिशा 2022 सालामध्ये एक वेगळ्या अंगाने आपण घेऊन जाऊया आणि अशा पद्धतीने एक राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करूया, असं मला या प्रसंगी वाटतं. धन्यवाद. नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मिती.